आधुनिकतेची कास धरताना परंपरेची कास धरत आत्मावारिक संकुलाच्या निवासी गुरुकुलामध्ये सण उत्सव पारंपरिक पद्धतीनं अगदी आनंदात साजरे केले जातात। होळीच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची मेजवानी विद्यार्थ्यांना देण्यात आली असून परमपूज्य सद्गुरुदेवांच्या आशीर्वादाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आज उद्या होळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात गुरुदेवांनी आंबेरस व मांड्यांचा प्रसाद देण्यास सांगितला आहे। त्या अनुषंगानं पिंपळगाव दाभाडी येथील 35 महिला भगिनी यांनी मांड्यांचा प्रसाद बनवण्यास सुरुवात केली आहे। या प्रसंगी भोजनालयातील सेवा देणारे तीनही विश्वस्त तथा भोजनालय प्रमुख श्री प्रकाशजी भटसाहेब, बाळासाहेब घोडेसाहेब आणि प्रकाशजी गिरवे साहेब उपस्थित होते। पिंपळगाव दाभाडी सत्संग मंडळातील काही सेवक वृंद यांसाठी भाविकांसह प्रसादालय व्यवस्थापक नितीश शिंदे व सर्व कर्मचारी कष्ट घेत आहेत। तसेच या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक केलं असून होळीसाठी मुलांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। एकंदरीतच होळीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना पुरणपोळी, आंबेरस आणि मांडे यांचा प्रसाद मिळणार आहे। ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गुरुदेवांची आरती, ध्यान व जयघोष होऊन मांड्यांचा प्रसाद बनवण्यास सुरुवात झाली आहे। आत्मावारिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठा।